नमस्कार मंडळी, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते। जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पंढरपूरच्या मंदिराला पुरातन रूप देण्याचे काम सुरू होते आणि मंदिराचे ते काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेले होते। ही न्यूज तर आपण सर्वांनी ऐकली आहे की पंढरपूर मंदिरामध्ये तळघर सापडलेले आहे। तर त्या तळघरामध्ये काय काय आहे ते न्यूज आली की पंढरपूरच्या मंदिरामध्ये तळघर सापडलेले आहे। विठ्ठल मंदिरामध्ये 16 खांबी जवळील हनुमान दरवाजा आहे। येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंगचे काम सुरू असताना त्यातला एक दगड खचला होता। तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले। त्या तळघरामध्ये नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे, याबाबत अधिक माहिती मंदिर समिती, पुरातत्व विभाग, महाराज मंडळी जाणकारांकडून घेतली जात असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी त्यांच्याकडून ही माहिती आणखीन देण्यात आलेली नाहीये। खूप भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचे मूळ रूप भाविकांच्या समोर आले। मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्याने करण्यात आलेले बांधकाम हटवण्यात आल्याने मंदिराचे जुने सुंदर रूप समोर आले। विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवेश करून पाहणी केली। त्यानंतर त्या तळघरामध्ये काही मूर्ती आढळून आल्याचे दिसले। तळघरामध्ये साधारण 7 ते 8 प्रकारच्या दगडी मूर्ती आणि नाणी तळघरातून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। विठ्ठल मंदिराच्या तळघरामध्ये आणखीन काय काय दडलेले आहे याचा शोध पुरातत्व खात्याकडून घेतला जात आहे। जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की असेही सांगितले जाते की पांडुरंग परमात्मा जनाबाईला भेटायला जात होते, तर जनाबाईला भेटायला जाण्यासाठी मंदिरामधून एक भुयारी मार्ग आहे असे पण म्हटले जाते। तर आता ही पाहणी सुरू आहे की या तळघरातून काही भुयारी मार्ग पण आहेत का, पण ते आणखी झालेले नाहीये। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरात 7 ते 8 फूट खोल अंतरावर तळघर आढळून आले असून त्यात काही पुरातन मूर्ती सापडलेल्या आहेत। तर तळघरामध्ये नेमके काय काय सापडलेले आहे ते जाणून घेऊयात। पंढरपूरचे जे विठ्ठल मंदिर आहे त्या मंदिरातील 16 खांबी जवळील हनुमान दरवाजा जेथे आहे तेथे 7 ते 8 फूट खोल अंतरावरती तळघर असल्याचे दिसून आलेले आहे। तळघरात मोठ्या 3 तर लहान 2 अशा मूर्त्या सापडलेल्या आहेत। तसेच त्यासोबतच पादुका, बांगड्यांचे तुकडे, पैशाची जुनी नाणी सापडलेली आहे। आणि या व्यतिरिक्त तळघरामध्ये आणखीन काही मिळते का आणि तसेच या तळघरामधून भुयारी मार्ग आहे का, हे सध्या पाहणी सुरू आहे। तर तळघरामध्ये सापडलेल्या ज्या मूर्ती आहेत आणि तळघरामध्ये आणखीन काय काय मिळते हे पुरातत्व खात्याकडून आणि इतिहास तज्ञांकडून याचा तपास सुरू आहे। तर मंदिर समिती आणि या सर्वांचा अभ्यासकांचा अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला या तळघरामध्ये काय काय मिळालेले आहे ते लवकरच आपल्याला जाणून घ्यायला मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।